तर हा आहे पार्ट 2 ऑफ दीदीचा सेंड ऑफ. जसं की मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की दीदीच्या सगळ्या ट्रेनमधल्या मैत्रिणी तिला भेटल्या होत्या. खूप सारं एन्जॉय पण केलं, खाल्लं पिल्लं आणि गिफ्ट सुद्धा भेटले होते तिला. तर तोच व्लॉग आपण आज कंटिन्यू करतोय. तर दीदीला काल भेटलेला बुके आपण आपलाच आहे असं समजत हातात पकडत पकडत पळत पळत ट्रेन पकडली आणि मग ट्रेनमध्ये जाऊन बसलो. तर तिला काय असं राहत नव्हतं, त्याच्यामुळे तिने लगेच गिफ्ट काढलं आणि गेस करत बसले होते. आता हे गिफ्ट या दोघांनी दिलं होतं, त्याच्यामुळे ते विचारत होते की काय गेस कर गेस कर. मग तिने राईट गेस केलं आणि मग लगेच तिने ओपन करायला सुरुवात केली. बिकॉज या बाईला काही राहत नव्हतं, त्याच्यामुळे पटकन त्या ट्रेनमध्येच तिने सगळं अनबॉक्स केलं. मग अनबॉक्सिंग करायला चालू केली, मग हे गिफ्ट बघितलं आणि मला एक आठवलं, ह्या दोघांच्या लग्नामध्येच ना माझा फर्स्ट व्लॉग आला होता. आता त्याला 7 महिने झालेत आणि आपण 7 महिन्यात इथून इथपर्यंत आलो. टॉपिक बरं कटू, आपण टॉपिकवर येऊया. तर तिला जे पाहिजे होतं ना तेच नेमकं ह्याच्यामध्ये भेटलं होतं, हातातलं. येस, हा कडा खूप छान होता. तिला म्हणलं मला देतेस का, पण जाऊ दे म्हणलं, आता लास्ट चिडवायचा चान्स आहे तोपर्यंत चिडून घेऊया. मग त्याच्यामध्ये अजून दुसरं सुद्धा एक गिफ्ट होतं. मग ते पण पटकन ओपन करून बघितलं आणि त्याच्यामध्ये निघली घड्याळ. पण वेट, ही घड्याळ नॉर्मल घड्याळ नव्हती. हे ओपन कसं करायचं ना हेच समजत नव्हतं. मग ते बोलले दे इकडे, मी करतो. मग त्यांनी शिकवलं तिला की कसं ओपन करायचं. म्हणलं भाई हे काय आहे, म्हणलं बाई शिकून घे. एखाद्या वेळेस हातात घातली आणि नंतर काढताच नाही आली तर परत मॅटर व्हायचं. पण एनिवेज तिने नीट घातलं, काढलं आणि मग नंतर आमचं स्टेशन सुद्धा एवढं लवकर आलं होतं ना की भेंडी मला समजलंच नाही. त्यामुळे मग सगळे गिफ्ट्स घेऊन आम्ही डायरेक्ट घरी यायला निघालो. पण तेवढ्यात आपल्याला दिसले डॉगेश बाई, की गँग दिसली होती आपल्याला. आय गेस ते आपलाच वेट करत बसले होते. म्हणलं बाई हो ठीक आहे, बट कारच्या टपावर जाऊन कोण वेट करतं. म्हणलं तुम्ही पण झोपा, आम्हाला पण झोपू द्या, खूप लेट झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही पटकन तिथून डायरेक्ट घरी यायला निघालो.